नमस्कार. शहापूर माझामध्ये आपलं सर्वांचे स्वागत. आपण आलो शहापूर नगरपंचायतमध्ये. जनतेच्या ज्या मागण्या होत्या, BJP पक्षामार्फत नगरपंचायतचे जे अधिकारी आहेत, मुख्य अधिकारी, त्यांना घेराव घालण्यात आलं होतं काही दिवसापूर्वी. आणि त्यांचं म्हणणं होतं की नगरपंचायतमधनं जी कामं केली जातात ती मात्र कामं होत नाहीत. त्या कामांच्यासाठी नगरपंचायत ही कुचकामी ठरत आहे. आणि जे काही जनतेच्या समस्या आहेत, पाणी, रस्ते, गटारी अशा ज्या काही समस्या आहेत त्या मात्र नगरपंचायतमधनं केली जात नाही. त्यानुसार BJPने नगरपंचायत धरणे आंदोलन केलं होतं, अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. आणि त्यानुसार त्यांना 10 दिवसाची मुदत दिली होती. 10 दिवस होऊन गेलेले आहेत. म्हणून आपण आज नगरपंचायतमध्ये आलो. काय स्थिती आहे, कोणत्या पद्धतीने त्यांनी त्याचं उत्तर देणं, त्या संदर्भात आपण आलेलो आहोत. आपण समोर नगराध्यक्ष त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. मॅडम, आता सध्या 10 दिवसाचं त्यांना तुम्ही आश्वासन दिलं होतं, 10 दिवस उलटून गेले, त्यानुसार तुम्ही कशा पद्धतीने आजची स्थिती आहे? 10 दिवसानंतर आमचं ठरलं होतं का 9 तारखेला मी सर्वसाधारण मिटिंग लावते. आणि काय झालं, आचारसंहितेमुळं मला ती मिटिंग लावता नाही आली, त्याच्यामुळं थोडा उशीर झाला. तर त्याच्यामुळं मग मी उत्तरं द्यायला मी त्यांना सांगितलं का 9च्या मिटिंगनंतर मी तुम्हाला उत्तरं देते. आणि पाण्यासंदर्भात जी माहिती पाहिजे किंवा बांधकामासंदर्भात जी माहिती पाहिजे, तर पाणी सभापती इथं बसलेले आहेत, बांधकाम सभापती बसलेले आहेत, पक्षाचे आमचे गटनेते इथं बसलेले आहेत. तर बाकीची उत्तरं पाहिजे तर ते तुम्हाला सविस्तर देतील. मॅडमांचं म्हणणं आहे सर्व ज्या बांधकाम समिती, पाणी समिती, ज्यांचे जे अध्यक्ष ते आपल्या समोर आहेत. आपण पहिल्यांदा जाऊ आपणच्याकडं, अजित आळशी त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. काय सांगाल आपण, तुम्ही पाणी संदर्भात सध्याची स्थिती काय आहे शहापूर नगरपंचायतची? नमस्कार. शहापूर ग्रामपंचायत अस्तित्वात आली 1924 सालापासून. तिथून शहापूरच्या समस्या पाण्याच्या वाढलेल्याच आहेत. शहापूरचं नागरीकरण होते, त्या झपाट्याने नागरीकरण झालेलं आहे शहापूरचं. आणि शहापूरची पाणी योजना अस्तित्वात येऊन 1983 साली अस्तित्वात आली. तिथून शहापूर नगरपंचायतवर अनेक पक्षाच्या ग्रामपंचायतीच्या पाड्यात बसल्या, पण कोणी शहापूर नगरपंचायतच्या पाण्याच्या टाकीचा जो जागा आहे तिचा 7/12 कोणी तयार केला नाही स्वतःच्या नावावर. तो आम्ही ज्या वेळेला शिवसेनेची बावडी मागच्या वर्षी बसली तेव्हा ती 7/12चा आम्ही कलेक्टर ऑफिसला पाठपुरावा करून तिचे पहिले 7/12 आम्ही शहापूर ग्रामपंचायतच्या नावावर केला. याच्या अगोदर जो 7/12 जी टाकीची जी जागा, तो 7/12 कोणाच्या नावे होता? याच्या अगोदर 7/12 भगवान गायकवाड यांच्या नावावर होता. तो आता आम्ही आमच्या नावावर, आता नगरपंचायत, आता तो ग्रामपंचायत नावावर केला. आणि आम्ही त्याच वेळेला ग्रामपंचायत असतानाच आम्ही ज्या वेळेला पाणी योजना आणली होती, परंतु ज्यावेळेला आमची पाणी योजना आली आणि ग्रामपंचायत बरखास्त होता, टाईम एकच झाला, त्यामुळे तो आलेला आमचा निधी परत गेला. त्यामुळे ते पाण्याच्या दिवशी परत अडचणी झालं. नंतर शहापूर नगरपंचायत अस्तित्वात आली. शहापूर नगरपंचायत अस्तित्वात आल्यामुळे आता शहापूरच्या नगरपंचायत आणि ग्रामपंचायत याच्या जर हे बघितलं तर ग्रामपंचायतचा कारभार आणि नगरपंचायतचा कारभार हे जमीन नसण्याचा फरक आहे. तर आता जे पण आम्हाला कामं करायची असतात ती प्रशासकीय मान्यता घेऊन किंवा कलेक्टर ऑफिसमधून सगळं हे करून मग केली जातात. त्याप्रमाणे आम्ही आता संपूर्ण पाण्याची योजना आखलेली आहे. आणि आता आम्ही शहापूरला 10 लाख लिटर नवीन पाण्याची टाकीचा प्रस्ताव केलेला आहे. फिल्टरेशन प्लॅनची दुरुस्तीचा विषय आहे. 3 लाखापर्यंतचा खर्च आहे. आणि शहापूर आणि शहापूर नगरपंचायत ही शहापूरच्या जनतेला दोन्ही टाईम व्यवस्थित पाणी देते. आणि बाजूच्या ज्या लगतच्या ग्रामपंचायती आहेत आणि शहापूर नगरपंचायत यांच्या जो पाण्यापट्टीचा जो तफावत आहे तो सारखाच आहे. आम्ही पण तेवढीच पाणीपट्टी घेतो, बाजूच्या ग्रामपंचायत पण तेवढीच पाणीपट्टी घेतात. आणि शहापूर नगरपंचायत लोकांना दोन्ही टाईम पाणी देऊन लोकांचा पाण्याच्या समस्या सगळ्या व्यवस्थित हे करते. सध्याचा जो मोर्चा काढण्यात आला होता त्यांचं म्हणणे की शहापूर नगरपंचायत जास्ती आकारणी, त्या संदर्भात तुम्ही काही उपाययोजना केलेली? नाही, आम्ही शहापूरच्या ग्रामपंचायतचा पण आम्ही सर्व रेट आणलेले आहेत. मुरबाड नगरपंचायतचे रेट आणलेले आहेत. आसनगाव ग्रामपंचायतीचे, कळंबापूर शेती, शेरपुली सगळ्यांचे रेट सारखेच आहेत. ग्रामपंचायत शेरपुलीचे रेट 80 रुपये पर फ्लॅट, पर सदनिकेला 80 रुपये. आणि एक पर्सनला पण एक बंगल्याला किंवा एखाद्या घराला येतात ती पण 80 रुपयेच आहे. ग्रामपंचायत कळंबेची पण 70 रुपये आहे पर सदनिकेला. आणि पर बंगलाधारकांना किंवा एखाद्या साध्या घरधारकाला पण तेवढं 70 रुपये आहे. ग्रामपंचायत आसनगावची 100 रुपये पर वेला आहे आणि याला 80 रुपये पर फ्लॅटला. आणि शहापूरची पण तीच आहे. आम्ही पण 100 लोकांकडनं दर महिन्याला 80 रुपये घेतो पर फ्लॅट. आणि बंगलाधारक आणि साधे घरधारकांकडे 100 रुपये घेतो. जी ग्रामपंचायत झाल्यापासून जी टाकीची जी जागा होती ती मात्र वैयक्तिक होती, परंतु आता नगरपंचायत झाल्यानंतरची जी टाकीची जागा आहे ती वैयक्तिक न होताना आज हा जो 7/12 आहे
हा नगरपंचायतच्या नावे झालेले आहे आणि हे नगरपंचायतमधनं हे पहिलं काम केलेलं आहे. उपाजीविषयी त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. काय सांगाल तुम्ही, जो आता जनतेचा जो हॉल होता, हा जो नगरपंचायतचा हॉल होता, तो मात्र सर्वसामान्य माणसासाठी होता. तो कोणाची शिफारस न घेताना अध्यक्षांनी हा जो हॉल आहे ते कॅबिन बनवलं आहे, ते मात्र वैयक्तिक केलं. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, वैयक्तिक असं त्यांनी काही केलेलं नाही आहे. हे ग्रामपंचायतच्या जनरल मीटिंगमध्ये याचा ठराव झालेला आहे आणि नगरपंचायतच्या जनरल मीटिंगमध्ये ठराव झालेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी ते केलेलं आहे. परिस्थिती काय आहे का, तुमचं जे म्हणणं आहे आणि जे लोकांचं काय म्हणणं आहे त्याच्याशी आम्ही पण सहमत आहोत का सर्वसामान्य गरीब जनतेला हॉल आपल्याला होता, तो गरीब लोकांसाठी काही कार्यक्रम असेल, साखरपुडा असेल, लग्नाचा कार्यक्रम असेल, त्याच्यासाठी तो उपलब्ध एकदम कमी दरामध्ये करून देण्यात येत होता. तर आत्ताची परिस्थिती काय आहे का, आपली शहापूरची ग्रामपंचायतची नगरपंचायत झालेली आहे. त्याच्यामुळे आत्ता सध्या 3 जणांचा स्टाफ वाढलेला आहे. अजून आपल्याकडे जवळजवळ 26 जणांचा स्टाफ येणार आहे. तर यांना बसण्याची व्यवस्था आपल्याला कुठेतरी करायला लागली असते. आणि 2 विभागात जर एक असेल, बाबा त्यांना काही लोकांचं म्हणणं होतं तुम्ही जाऊन पदाधिकारी दुसरीकडे बसा, तर शेवटी जिथे ऑफिस असतं, कर्मचारी जिथे असतात तिथेच पदाधिकाऱ्यांनी बसा. कारण येणाऱ्या जणांच्या तक्रारी त्याच्यावरती सोल्युशन काढण्याचं काम आमचं पदाधिकाऱ्यांचं आहे. त्याच्यामुळे आम्हाला तिथेच बसून त्यांचं काम करायचं. तर हॉलच्या संदर्भातलं मी तुम्हाला एक असं हे करतो, आमची कालची मिटिंग जी झाली 9 तारखेला, त्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की ज्या शहापूरमध्ये आपल्या ओपन जागा आहेत त्याच्यावरती आपण नगरपंचायत मार्फत तिथे एक हॉल घेणार आहोत आम्ही. आणि त्या हॉल जो जसा अर्जुन नगर हॉल लोकांना कमी दरात देत होतो आणि जेणेकरून सर्वसामान्य माणसांचं त्याच्यामध्ये ते कार्यक्रम व्हायला पाहिजे. कारण का आपल्या शहापूरमध्ये जर आता बघायला गेलो तर 3-4 हॉल आहेत, पण ते परवडण्यासारखे नाही आहेत लोकांना, सर्वसामान्य माणसांना. म्हणून आम्ही पण त्या लोकांच्या भावनेचा आधार नगर असं होतं, काही लोकांची उत्तरकारी सुद्धा त्यामध्ये तुमचं म्हणणं खरं आहे. आणि त्याच अनुषंगाने आम्ही पण जनतेच्या भावनेचा आदर करून आम्हाला पण ते आमच्या मनामध्ये आहे की ते झालंच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण आत्ताची परिस्थिती अशी की आपल्याला लोकांना बसायला, कर्मचाऱ्यांना बसायला पण जागा नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही तो व्यवस्था केलेली. आता आम्ही मागच्या मीटिंगमध्ये, परवाच्या 9 तारखेच्या मीटिंगमध्ये आम्ही तो विषय घेतलेला आहे आणि आम्ही तो मंजूर पण केलेला आहे का बाबा असा हॉल आपल्याला तिथे हे करायचा आणि तो आमची प्रोसिजरमध्ये आहे आणि तो आम्ही करणार, म्हणजे 100% तो करणार हॉल. ज्या जनतेच्या समस्याच्या अर्जुन नगर हॉलबद्दल, परंतु आता सांगितलं हा जो हॉल आहे ज्या जनते लवकरच ते सोडवणार आणि पर्याय व्यवस्था करून तशा ज्या पद्धतीने जो अर्जुन नगर हॉल होता तसाच तो दुसरा हॉल उपलब्ध करून देणार आहेत. आपल्यासोबत बांधकाम समितीचे अध्यक्ष आहेत तावडेजी, त्यांच्याकडनं आपण जाणून बांधकामबद्दल काय स्थिती आहे तुमची सध्याच्या शहापूर? साहेब, बांधकामी स्थितीमध्ये आज शहापूरचे आपण निधी उपलब्ध केलेले आहे. 2,73,00,000 रुपये दलित वस्तीतनं शहापूरच्या दलित वस्तीसाठी मागणी केली होती, ते मान्य झालेली आहे आपली. त्याच्यामध्ये आपण दलित वस्तीतली कामं, पुन्हा 10 लाख लिटरच्या पाण्याची योजना, ही सगळी त्या दलित वस्तीची, आणि ती दलित वस्तीसाठी तो आरक्षित निधी असतो, त्यामुळे त्या ठिकाणीच तो खर्च करावा लागतो आणि आपण त्याप्रमाणे तो केलेला आहे. त्याच्यानंतर 5 कोटी रुपये आपल्याला मंत्रालयातनं म्हणजे वरनं आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये शहापूरमधले जेवढे रस्ते, मेन रस्ते, त्याच्यामध्ये रस्ते आणि कॉन्क्रीट गटार यांची सर्व कामं आता प्रस्तावित आहेत. आणि दलित वस्तीची कामं जी आहेत त्याच्यापैकी काही दलित वस्तीची कामं टप्पेवर आता चालू होती आणि राहिली 5 कोटीची कामं ही कलेक्टर ऑफिसला, कारण ही सगळी प्रशासकीय मान्यता मिळू शकत नाही. प्रशासकीय मान्यतेला त्याचा TS झालेला आहे. प्रशासकीय मान्यतेसाठी ते कलेक्टर साहेबांच्या समोर पडलेले, म्हणजे ही सर्व कामं टप्पेवर कामं क्रमवारीत आता आपली कामं होत आहेत. त्याचप्रमाणे आता ही आपण परत मागणी केली, ही दलित वस्तीसाठी दलित वस्ती निधी आली त्यासाठी परत आपण मागणी केली. त्याप्रमाणे आपण साहेबांच्या, शिंदे साहेबांच्या, प्रकाश पाटलांच्या आणि आमच्या दिरडे साहेबांच्या ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाने परत आपला निधी, कारण प्रथमची निधी आपल्या प्रशासकीयच्या अडचणीमुळे आपली झालेली नव्हती कामं, गेल्या वर्षीच चालू आली असते. प्रशासकीयच्या अडचणीमुळे आपली कामं थांबली होती. पण आता परत एवढं असतानासुद्धा आम्हाला आमच्या पदाधिकाऱ्यांनी ती निधी परत उपलब्ध करून दिले. त्याच्यामध्ये आम्ही आज शहापूरच्या बहुतेक विकासाची कामं क्रमवारीमध्ये वाढवाईत आम्ही ती करणार आहोत. त्याचप्रमाणे साहेब, तुम्हाला माहिती नसेल एक माहिती देतो या हॉलबद्दल. या हॉलबद्दल खूप गोंगाट आरडाओरडा चालू आहे. या हॉलची 1956 सालापासून त्याची मालकी हक्क आपल्याकडे नव्हता. प्रथमतः तो मालकी हक्क घेण्यासाठी आमच्या सर्व सदस्य, आम्ही सगळ्यांनी जी धावपळ करून पहिल्यांदा 3 जागा ग्रामपंचायतच्या नावावर चढवली आणि नंतर आता ती नगरपंचायत नावावरती आहे. त्यामुळे ही 7 गुंठ्याची जी जागा आहे ती आज स्वतःच्या मालकी झाली. त्याच्यामुळे आपण इथे कुठल्या प्रकारची बिल्डिंग कुठली प्रस्ताव मागायचा असेल, हॉलसाठी, वाचनालयासाठी, कुठल्या प्रकारे आपल्या ऑफिससाठी हा प्रस्ताव आपण मागू शकतो. आपल्या जागावर उपलब्ध नव्हती, तर आपण असं आता मागच्या लोकांना आपण नावं ठेवत नाही, पण आम्ही ही कामं केलेली आहे.
त्याच्यामुळे ह्याच्या पुढे आम्ही हॉलचा विषय निघतोय. आम्ही बोललो कुठेतरी लोकांचा पर्यायी स्वस्त दरामध्ये त्यांना हॉल उपलब्ध व्हावा ही आम्ही लोकांमध्ये निवडून आलो आहे. आम्हालाही लोकांची भावनाची कदर आहे की त्यांना पाणी रस्ता गटार या मिळावा त्याच्यासाठी आम्ही तडफड चालू आहे आमची. पण काय असतं हे आज फरक एवढाच पडला आहे, ग्रामपंचायत आणि म्युन्सिपाल्टी ही कस्तरीय नगरपंचायत स्थापन झालेली आहे. याच्यामुळे आमचा जवळ 29 जणांचा स्टॉप म्युन्सिपाल्टीचा तो आम्हाला अजून आलेला नाही. हे जुनेच ग्रामपंचायतचे काम करणारे कर्मचारी आहेत, त्यांच्यामार्फत आम्ही एवढे जण कशा तरी प्रकारे लोकांनी काही नाही काही कामं जरी नसेल जमत तरी पण आम्ही ती कामं करू. कारण 1000 रुपये साहेब घ्यायचे असतील तरी पण आपल्याला टेंडर सिस्टीम किंवा कुठल्या तरी बिल सिस्टीम ह्याप्रमाणे मागू शकतो. त्याच्यामुळे आमची खूप प्रकारची अडचण आहे. पण ही कामं आम्ही ह्या 1-2 वर्षात मार्गी लावून आता तत्काळ वाढत होती. आता बहुतेक कामं ह्या 15 दिवसात चालू होती. ग्रामपंचायत आणि नगरपंचायत त्यात दोन्ही जरी सामाजिक संस्था असल्या तरी मात्र दोन्हीच्या तफावत वेगळी. नगरपंचायतचा जो हॉल आहे तो मात्र इथं कॅबिन बनवून आणि तो जनतेला न विचारताना इथे वैयक्तिक यांचं ऑफिस बनवलं. परंतु जो नगरपंचायतचा जो हॉल ज्या जागी होता जी 7 गुंठे जागा आहे ती पहिल्यांदाच काम केलं नगरपंचायतने की ही जागा ती सुद्धा आज 7 गुंठे जागा नगरपंचायतच्या नावे झालेली आहे. यांनी तो बांधकामाचा विषय सांगितला. परंतु आज जनतेच्या समोर गोठेघर ग्रामपंचायत आणि शहापूर नगरपंचायत दोन्ही लागून आहेत. पण तो गोठेघर ग्रामपंचायतने अगदी जे रस्ते गटार ज्या केल्या फुटपाथ केलं त्या पद्धतीने नगरपंचायत का करू शकत नाही. ट्रॅफिक समस्या शहापूरला जी होणार आहे ते मात्र जास्त आणि ट्रॅफिक समस्या का पर्याय करत नाही नगरपंचायत. तुम्हाला एक माहितीसाठी मी एक म्हणजे तो विषय सांगतोय का नगरपंचायत आणि ग्रामपंचायत याच्यामध्ये थोडे फरक आहे. ग्रामपंचायतचा विषय असा का ग्रामपंचायतला त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. आमचा विषय असा आहे का आपल्या शहापूरला नगरपंचायत झाल्यानंतर नगरपंचायत ॲक्ट हा आपल्याला लागलेला आहे. त्याच्यामुळे नगरपंचायत ॲक्टमध्ये असं फेरीवाला ॲक्ट आहे. त्याच्यामध्ये जे हे फेरीवाले इथे बसलेले आहेत ते अधिकृत असो अनधिकृत असो त्यांना कुठेतरी पर्यायी जागा आपल्याला द्यायला लागते. त्या पर्यायी जागा दिल्याशिवाय त्यांना आपल्याला हटवता येत नाही. हे कोर्टाचा नियम आहे. त्याच्यामुळे आपली थोडीशी अडचण झालेली आहे. आता आपण काय करतो आपण आपला ते हे मंजूर करायला टाकलेलं आहे. शहापूरचा प्लॅन मंजूर करायला टाकलेला आहे. TP प्लॅन मंजूर करायला टाकलेला आहे. डेव्हलपमेंट प्लॅन एकदा मंजूर झाला तर आपण त्याच्यावरती कुठेतरी यांना फेरीवाल्यांसाठी बसण्यासाठी आरक्षण टाकणार. एखाद्या जागेवरती एखादं ओपन प्लेस असेल तर त्यांना तिथे देणार. त्याच्यामुळे तिथे भाजी मार्केट होणार. आपण एक मच्छी मार्केटसाठी पण एक पर्यायी आपण जागा शोधतोय. आणि अशा केल्यामुळे आपल्या शहापूरच्या जो मेन रस्त्यावरती जे अतिक्रमण झालेले त्यांना पण ते शेवटी काही त्यातले 80% लोक आपले स्थानिक लोक आहेत त्यांच्यावरती पण आम्हाला अन्याय करायचा नाही आहे. जेणेकरून त्या स्थानिक लोकांचा पण पोटपाण्याचा प्रश्न असतो तर त्यांना आपण कुठेतरी त्यांना पर्यायी जागेचा आपण विचार करतोय. त्याच्यामुळे थोडासा फक्त हा फेरीवाला ॲक्ट नगरपंचायतला लागू असल्यामुळे आपल्याला थोडीशी अडचण येते. आपण तो पण आता या 1-2 महिन्यामध्ये तो विषय मिटणार आहे. आपण आरक्षण एकदा पडलं त्यांचं मग त्यांना तिथे हलवणार आणि तिथे तुमचं जसं म्हणणं आहे का गोठेकरनी जसं केलं आपण पण त्याच्यापेक्षा चांगलं आपण करण्याचा प्रयत्न करू. कारण नगरपंचायतकडे निधी उपलब्ध आहे. आपण चांगला तिथं फुटपाथ पण तयार करू रस्ते पण तयार करू. ही आमची जबाबदारी आहे ते आम्ही करणारच आहोत. जो फेरीवाला ॲक्ट आहे अगदी छोटे मोठे धंदे आहेत त्यांचे त्यांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे. रोजीरोटी त्यांची अगदी काहींचा व्यवसाय छोटा शाळेतील मुलंसुद्धा त्याच व्यवसायावर आणि त्यांच्या कोणत्याही प्रकारे अन्याय नव्हता त्यांना पहिल्यांदा पर्यायी व्यवस्था करून द्यायची. मग शहापूर नगरपंचायत ज्या पद्धतीने गोटेकरनी जर गटारी बनवल्या त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आज नगरपंचायत बनवून देणार आहे. आपल्यासोबत दुसरे नगरसेवक आहेत मिलिंदजी भोईर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. तुम्ही काय सांगाल आज तुम्ही बांधकाम व्यावसायिक आहेत चांगल्या पद्धतीने वर्क करता त्याबद्दल तुम्ही नगरपंचायतमध्ये कोणत्या पद्धतीने कामं केली आहेत आता आपण काय सांगू शकता. आता ग्रामपंचायतची नगरपंचायत झाल्यानंतर लोकांचा शहापूरमध्ये नागरीकरण वाढत आहे. मोठ्या प्रमाणावरती लोक राहायला येत आहे तालुक्यातून. तर त्याच्यामध्ये सर्वात मोठी समस्या होती की जी आम्ही तातडीने सोडवली ती शहापूर येथील मराठा खानावळ येथील नाला हा वर्षानुवर्षे तुंबत होता. त्याच्यामुळे तिथे पाणी रस्त्यावर येऊन वाहतुकीची कोंडी होत होती आणि शाळेतल्या मुलांना पण जाता येताना त्रास होत होता. पालकांना त्याचा त्रास होत होता. तर आम्ही आमचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवकांनी तातडीने त्याच्यावर बैठक घेऊन तेथे निर्णय घेण्यात आला की सर्वप्रथम हा आपण नाला दुरुस्त करून ती पाण्याची जी कोंडी आहे पाणी जे तुंबते ते कसं बंद होईल आणि सुरळीत पाण्याचा निचरा होईल याची आपण व्यवस्था करू. तिथे नाला बांधण्यात आला आणि तातडीने त्याच्यावर कारवाई करून आम्ही ते काम पूर्ण केलं. त्यानंतर शहापूरमध्ये स्वच्छतेकरता 2 घंटा गाड्या घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे ट्रॅक्टर 2 आहेत आणि ती